नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत बजाज पल्स या वेब सिरीज मध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर प्रांजल कुलकर्णी आहेत. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर प्रांजल कुलकर्णी हे प्रख्यात हिस्टोपॅथॉलॉजिस्ट आहेत. पॅथॉलॉजी या विषयातलं तज्ज्ञ शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि जगातल्या नामवंत टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधनं त्यांनी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांना 11 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये मागच्या 7 वर्षापासून ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर प्रांजल, मला आपल्याला सगळ्यात आधी असं विचारायचं आहे की हिस्टोपॅथॉलॉजी ही शाखा म्हणजे नेमकी काय आहे आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तपासणी केली जाते? सर, हिस्टोपॅथॉलॉजी ही पॅथॉलॉजी मधली सर्वात चॅलेंजिंग शाखा समजली जाते. तर यामध्ये बेसिकली हिस्टो आणि पॅथॉलॉजी शब्दातच आहे की हिस्टो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही अवयव आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. तर त्या पेशींचा समूह, ज्याला आपण उती असे म्हणतो, बरोबर आहे. तर त्या ज्या पेशी असतात तर त्या पेशी नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल आहेत, तर त्याच्यामध्ये काय ॲबनॉर्मॅलिटी आहे, त्यांची रचना कशी आहे, त्यामध्ये काही ॲबनॉर्मल घटक आहेत का किंवा त्यांचे आकार बदललेले आहेत का, तर याची ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोपमध्ये काचपट्टीवर तपासणी करतो आणि त्याद्वारे निदान करतो. मग त्यामध्ये कर्करोग असू शकतो किंवा त्यामध्ये क्षयरोग असू शकतो किंवा एखादी रिॲक्शन असू शकते. तर अशी अवयवांच्या वेगवेगळ्या भागांची अशी जी काही तपासणी असते तर त्याला हिस्टोपॅथॉलॉजी असे म्हणतात. म्हणजे सर्वसामान्य भाषेमध्ये ज्याला आपण म्हणलं की तुकडा तपासणीसाठी काढला आणि तपासणी केली, सर्वसामान्य भाषेमध्ये अगदी खरं ती जी तपासणी आहे तुकड्याची तपासणी आणि त्याला आपण हिस्टोपॅथॉलॉजी. पण जे तुम्ही सांगताय की हे खूप म्हणजे अत्यंत महत्वाचं काम आहे, कारण बरेचदा रुग्णाचं निदान आणि रुग्णाच्या आजारावरील उपचार चालू असताना त्याला प्रतिसाद कसा आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्यात कळतात. तर याच्यासाठी तर खूप म्हणजे प्रगत तंत्रज्ञान असणारे बरेच आपल्याला साधन सामुग्री लागत असेल. अशा कुठल्या प्रकारची यंत्रांची गरज असते याच्यासाठी? सर, यामध्ये आता अगदी सुरुवातीला ज्या वेळेला रुग्ण हा ऍडमिट होतो तर त्यामध्ये कर्करोग तज्ञ हे रुग्णाची सगळी जी काही लक्षणं असतात त्यामध्ये अल्सर असू शकतो, गाठ असू शकते, तर तो जेव्हा तुकडा काढला जातो तर सगळ्यात महत्वाचं आधी मला हे मी सांगू इच्छितो की तो तुकडा जो असतो तो एका लिक्विडमध्ये पाठवला जातो. तर द्रव पदार्थामध्ये तो एका केमिकलमध्ये टाकला जातो. तर 10% न्यूट्रल बफर्ड फॉर्मॅलिन आपण याच्यासाठी वापरतो. तर हे का वापरतो? कारण त्याचं डिके होऊ नये, विघटन होऊ नये, तर यासाठी वापरतो. तर हे जे फॉर्मॅलिन असतं या ज्या फॉर्मॅलिनच्या ज्या वाफा असतात त्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. बरोबर. तर त्या वाफा इतरत्र पसरू नयेत म्हणून एक फ्यूम हुड किंवा ग्रॉसिंग स्टेशन नावाचं एक ते स्टेशन आहे, त्याची व्यवस्था आपल्याला करावी लागते. त्यानंतर जेव्हा आपल्याकडे एखाद्या अवयवाचा भाग येतो किंवा तुकडा येतो तर त्याचं आम्ही कटिंग करतो आणि त्याच्या 2 ते 3 सेंटीमीटरच्या छोट्या छोट्या चकत्या बनवतो. त्या चकत्यांचं पुढे प्रोसेसिंग करणं आवश्यक असतं. तर आपल्याकडे एक ऑटोमॅटिक टिश्यू प्रोसेसर नावाचं एक यंत्र आहे, ज्याचा एक 16 तासाचा एक कार्यक्रम आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर प्रोसेसिंग केल्यानंतर एका मेणाच्या ठोकळ्यामध्ये तो तुकडा आपल्याला प्रिझर्व करावा लागतो, ज्याच्यासाठी आपण एक पॅराफिन एम्बेडिंग स्टेशन म्हणून असतं. आणि त्यानंतर तो तुकडा जेव्हा तयार होतो, तो मेणाचा जो ठोकळा तयार होतो त्याच्या 5 ते 6 मायक्रॉनच्या इतक्या कमी थिकनेसच्या चकत्या आपल्याला कराव्या लागतात आणि त्या चकत्या आपल्याला काचपट्टीवर माउंट कराव्या लागतात. ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी आपले जे तज्ज्ञ तंत्रज्ञ असतात त्यांचा पण यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. आणि काचपट्टीवर जेव्हा आपण ती चकती माउंट करतो तर त्यावेळेला त्याला हिमॅटॉक्झिलिन आणि इओसिन हे 2 केमिकल्स आहेत, याद्वारे निळा आणि गुलाबी कलर दिले जातात, रंग दिले जातात. आणि त्यानंतर ती काचपट्टी जेव्हा तयार होते तर त्यानंतर त्या कंपाऊंड मायक्रोस्कोपद्वारे आपण त्यामध्ये पेशींची रचना कशी आहे, काय ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, कर्करोग आहे का किंवा इतर कोणते आजार आहेत का नाही हे आपण त्यामध्ये बघतो आणि त्याद्वारे आपण निदान करतो. प्रेक्षकांच्या आता लक्षात आलं असेल की नुसता तुकडा काढणं आणि तपासणं हे एवढं सोपं नाहीये, त्याच्यामध्ये खूप सारी प्रक्रिया अंतर्भूत असते. आणि कमलनयन बजाज रुग्णालय हे आपल्या विभागातलं सर्वात प्रगत रुग्णालय असल्यामुळे या सर्व सुविधा एका छताखाली आपल्याकडे उपलब्ध आहेत. डॉक्टर प्रांजल, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपली जी वैद्यकीय शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण तज्ज्ञ आहात, तर याच्यामध्ये रुग्णांच्या उपचारांची दिशा ठरवण्यासाठी कशी मदत होते?
सर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कसं असतं की आपण जर शरीराचा एखादा अवयव जर आपण बघितला तर या अवयवाचे हजारो प्रकारचे त्यामध्ये आजार आहेत, असू शकतात. म्हणजे त्यामध्ये कर्करोग असू शकतो, क्षयरोग असू शकतो. इव्हन सर कर्करोगांमध्ये सुद्धा कर्करोग हा केवळ एक प्रकारचा कर्करोग असत नाही. तर त्यामध्ये जेव्हा शल्यचिकित्सक किंवा जे कर्करोग तज्ज्ञ असतात त्यांना जर असं वाटलं की अरे यामध्ये काहीतरी असू शकतं, कोणता तरी आजार असू शकतो, तर तेव्हा तो तुकडा आपल्याकडे येतो. तर त्यामध्ये उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला एक कर्करोग आहे, तर कर्करोग हा एक प्रकारचा असत नाही, त्या कर्करोगाचे पण शेकडो प्रकारचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्यावर त्याचे उपचार पण अवलंबून असतात. एक्झॅक्टली सर, अगदी बरोबर. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कर्करोगांना वेगवेगळ्या प्रकारची उपचार पद्धती अवेलेबल असते. तर त्यामध्ये काही कर्करोगांना आपण किरणोपचार, काही कर्करोगांना शस्त्रक्रिया किंवा काही कर्करोगांना किमोथेरपी म्हणजे औषधांचा त्यामध्ये उपयोग होतो. आणि बऱ्याच वेळेला सर त्यामध्ये कॉम्बिनेशन पण यूज करतात. म्हणजे त्यामध्ये आधी किरणोपचार किंवा आधी किमोथेरपी, त्यानंतर शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी. तर यासाठी सर मला एक अत्यंत महत्त्वाचं स्पेसिफिकली कर्करोगाच्या बाबतीत सांगावं वाटतं की कर्करोग केवळ कर्करोग आहे, उदाहरणार्थ केवळ पोटाचा कर्करोग आहे हे सांगून चालत नाही. त्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा अमेरिकन जॉईंट असोसिएशन अशा काही स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार आपल्याला त्या कर्करोगाचं ग्रेडिंग म्हणजे तो किती तीव्रतेचा आहे, एक्झॅक्टली सर, तो कोणत्या स्टेजला जाऊन पोहोचलेला आहे, त्यानंतर त्याचं ग्रेडिंग, त्यानंतर तो नसांमध्ये पोहोचलेला आहे का, तो रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचलेला आहे का, आणि जर एखादा अवयवाचा भाग काढलेला असेल तर त्याचे एजेस ते क्लिअर आहेत का, ज्याला मी मार्जिन असे म्हणतो. तर ते पण अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तो कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता अत्यंत कमी असते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो आणि निदान केले जाते. ओके, फार चांगली आणि महत्वाची उपयुक्त माहिती तुम्ही दिली. दुसरा एक प्रश्न बरेचदा सर्वसामान्य लोकांच्या मनात असतो की आपण जेव्हा तुकडा काढतो, तपासणीला पाठवतो, तेव्हा कधी कधी त्याला काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो. तर आम्ही म्हणजे आपल्याला असं माहिती आहे की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये एक अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञान आहे, ज्याला फ्रोझन सेक्शन टेक्निक म्हणतात, ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया चालू असताना शल्यविशारद तज्ज्ञाला त्याची माहिती आधीच मिळते, ज्यामुळे तर याबद्दल थोडं काही माहिती सांगू शकाल का? सर, फ्रोझन सेक्शन म्हणजे आता नावातच आहे फ्रोझन, म्हणजे जेव्हा शल्यचिकित्सक किंवा कर्करोग तज्ज्ञ यांना असं वाटतं की शरीरामध्ये एखाद्या अवयवामध्ये एखादी गाठ तयार झालेली आहे, तर त्यांना जेव्हा डाऊट असेल त्यावेळेला ते काय करतात की ती पूर्ण गाठ किंवा गाठीचा तुकडा हे काढून आमच्या लॅबोरेटरीमध्ये पाठवतात. आणि त्यामध्ये सर्वप्रथम आम्हाला हे बघणे अत्यंत आवश्यक असते की ती गाठ ही पसरणारी म्हणजे कॅन्सरस गाठ आहे का ती न पसरणारी गाठ आहे, म्हणजे ती बिनाईन ट्युमर असे म्हणतो आपण त्याला. तर असं हे जे निदान आहे हे आम्हाला केवळ 25 ते 30 मिनिटां इतक्या कमी वेळामध्ये हे निदान आम्हाला द्यावे लागते. कारण सर रुग्णाची शस्त्रक्रिया सुरू असते, रुग्णाला एनेस्थेशिया दिलेला असतो, तर त्यामुळे याचे निदान होणे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी सर आपल्याकडे क्रायोस्टॅट नावाचे एक अद्ययावत मशीन आहे. आणि फ्रोझन सेक्शन म्हणजे उणे 20 ते उणे 23 अंश सेल्सिअसला त्या तुकड्याची आपण फ्रीजिंग करतो. आमचे तंत्रज्ञ त्यावर प्रोसेसिंग करतात आणि त्यानंतर 20 ते 25 मिनिटांमध्ये तो निदानासाठी तपासणीचा रिपोर्ट देऊ शकतो. आणि सर अजून एक यामध्ये अशी गोष्ट आहे की जर एक शरीराच्या एखाद्या अवयवाला जर कर्करोग झालेला असेल तर तो कर्करोग पूर्णपणे निघून गेलेला आहे का, म्हणजे तो अवयव म्हणजे तो जो भाग आहे तो भाग कर्करोग मुक्त झालेला आहे का, त्याच्या एजेसला तो कर्करोग नाहीये. हे पण आम्हाला टेलिफोनिकली आम्हाला कर्करोग तज्ज्ञांना सांगावे लागते, ज्यामुळे पुन्हा कर्करोग उद्भवण्याची शक्यता नष्ट होऊन जाते. बरोबर आहे. मुळातच ना कर्करोग हा इतका गंभीर विषय आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा सर्जरी किंवा शस्त्रक्रिया चालू असते त्या वेळातच आपण अर्ध्या तासामध्ये त्यांना आपण सांगू शकतो की हा कर्करोग आहे किंवा नाही, आणि असलाच तर याची व्याप्ती किती आहे, म्हणजे तुम्ही किती प्रकारे त्याची किती दूरपर्यंत शस्त्रक्रिया करायला पाहिजे, आणि हे खूप मोलाचं मार्गदर्शन होत असणार. आणि अर्थात मला वाटतं आपल्या विभागामध्ये कमलनयन बजाज एकच रुग्णालय आहे जिथे ही सुविधा उपलब्ध आहे. आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपण तर आपल्याला माहिती आहे की कमलनयन बजाज रुग्णालय हे गुणवत्तेबद्दल अत्यंत जागरूक आहे आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी NABH मानांकन, NABL मानांकन हे सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्या विषयामध्ये म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी या विषयामध्ये गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आपण काय विशेष परिश्रम करतो?
सर, आपली जी कमलनयन बजाज रुग्णालयामधली जी लॅबोरेटरी आहे ही जवळपास 10 ते 15 वर्षापासून ती NABL जे आहे, जे लॅबोरेटरीसाठी जे अक्रेडिटेशन असतं ते आपल्या लॅबला मिळालेलं आहे. ते भारतातलं सर्वोच्च मानांकन आहे. हो सर. आणि त्यामध्ये सर मला सांगायला अत्यंत आनंद होतो की हिस्टोपॅथॉलॉजी आणि फ्रोझन सेक्शन असे एकत्रितपणे आपली ही मराठवाड्यातली ही पहिली अशी लॅबोरेटरी आहे जिला हे NABL नामांकन यामध्ये मिळालेलं आहे. आणि त्यामध्ये सर आता यामध्ये NABL आपल्याला पण माहितच आहे, आपण त्यामधले तज्ञ आहात, की वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिट्स यामध्ये आम्हाला यामध्ये फेस करावे लागतात. आणि त्याद्वारे NABL ही जी ऑथॉरिटी आहे ती संपूर्णपणे ही पाहते की ते आम्हाला शेरे पण देते, त्याबाबतचे रिमार्क्स पण देते की आम्ही जो दिलेला रिपोर्ट आहे तो किती अचूक आहे आणि हे रुग्णाच्या पुढच्या उपचारासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आणि सर हॉस्पिटलसाठी जे NABH जे मानांकन आहे तर त्या NABH हॉस्पिटलच्या या ज्या मानांकनामध्ये आपण एक क्लिनिकोपॅथॉलॉजिकल कोरिलेशन नावाची एक एंटिटी आहे. उदाहरणार्थ समजा एखादा डॉक्टर एखादे तज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना असे वाटते की या शरीराच्या या भागामध्ये हा आजार आहे, तर आम्हाला ते पूर्ण रिक्विजिशन लिहून पाठवतात, ते आम्हाला प्रोव्हिजनल डायग्नोसिस लिहून पाठवतात. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा हिस्टोपॅथॉलॉजीद्वारे निदान करतो तर ते निदान आणि तज्ञ डॉक्टरांनी किंवा शल्यचिकित्सकांनी तज्ञांनी केलेले निदान यामध्ये मेळ जुळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याबाबतचे जे आपले जे रिझल्ट आहेत ते अत्यंत उत्कृष्ट आहेत. अच्छा, फार तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली. म्हणजे एका बाजूला अद्ययावत तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, त्याच्यासाठी लागणारे तज्ञ डॉक्टर्स पण आहेत. एवढंच नाही तर गुणवत्ता नियंत्रणात करण्यासाठी सुद्धा एक पद्धती आपल्याकडे प्रचलित आहे. डॉक्टर प्रांजल, आज आपण इथे आलात आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण इथे दिलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.